सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवण्यासाठी सावित्री महिला संघटनेच्या वतीने मंगळवारी 7 रस्ता येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात दीपावली आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गौरी कहाते, प्राध्यापक रूपश्री येवलेकर, डॉक्टर नसीमा पठाण, शकुंतला सूर्यवंशी, जयंती कदम, डॉक्टर नयना व्यवहारे, सुनीता गायकवाड, प्रमिला जाधव, सुजाता फडतरे आदी महिलांची उपस्थिती होती। बोलताना प्रसिद्ध महिला स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गौरी कहाते यांनी आधुनिक काळातील स्त्रियांपुढील आव्हाने तसेच तिच्या अधिकारांसाठी, हक्कांसाठी तिने दिलेला लढा ते आजपर्यंतच्या तिच्या सुपर वुमन होण्यापर्यंतचा प्रवास याविषयीची माहिती दिली। त्यांनी खरोखर रशियामध्ये पहिल्या भारतीय वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली। पण हे सगळं जरी अभिमानास्पद असलं तरी बाह्य जगत बदलते, पण अजूनही कौटुंबिक पार्श्वभूमी बदलती आहे का हा अंतर्मुख विचार करणं गरजेचं आहे। कारण अजूनही बालविवाह सोलापूर 3ऱ्या क्रमांकावर आहे, स्त्री भ्रूण हत्या अजूनही होत आहे, हुंड्यासारख्या ज्या ज्वलंत प्रश्न आहेत ते सुद्धा अजूनही होत आहेत। आणि स्त्रिया जेवढ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडलेल्या आहेत तेवढे पुरुष किती स्वयंपाकघरात आहेत, म्हणजे जेंडर न्यूट्रल किचन किती आहे, किती जणांना आज सकाळी उठल्या आईचा चहा मिळतो, हे पण अंतर्मुख विचार करणं। तर प्राध्यापक रूपश्री येवलेकर यांनी सावित्री महिला संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले। सर्व बहिणींचे मनापासून अभिनंदन करते की सर्व धर्म समभाव हा विषय त्यांनी दिवाळीच्या या आनंदोत्सवामध्ये सहभागी केलेला आहे। सर्व धर्म समभाव हा विषय अत्यंत आता सध्या तरी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे इतका सुंदर विचार मॅडम, आमच्या मोकाशी मॅडम आणि त्यांची सर्व टीम पुढे नेत आहे की आजची आपल्या समाजाची तर अत्यंत महत्त्वाची गरज आहे। परंतु तितक्या सगळ्या सुंदर आज बहिणी माझ्या समोर तयार होऊन आलेल्या आहेत। खूप आनंद वाटतोय की सगळ्यांनी दिवाळीचा तर आनंद आहेच आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर, पण आज या कार्यक्रमाला यायचं म्हणून सगळ्यांनी आधी तयारी केलेली आहे। मला या आताच्या या समोरच्या दृश्यावरून एका गाण्याची, हिंदी पिक्चरच्या एका गाण्याची ओळ आठवली की तुम्ही बिना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो। आपण आपल्या दिवसभरचा थकवा, आपल्या दिवसभरच्या मनातल्या अडी अडचणी, टेन्शन सगळं मनापासून सुद्धा आज चेहऱ्यावर एकदम आपण काय केलं आहे, आनंद आणलेला, आणि हीच स्त्री शक्ती आहे।